सारखा दुग्ध व्यवसायाचा धंदा पहिल्यासारखा कसा चालणार? कापूस व्यावसायिक कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला एक काळ तुम्ही 12 आणि 15,000 रुपये पर आपली ही क्विंटल दर मागत होतात. आज गेले 4-5 वर्ष 6,200 रुपयाच्या पुढे शेतकरी गेला नाही. एक काळ तुम्ही 8,000 रुपये सोयाबीनला दर मागत होतात. आज 3,200 रुपये क्विंटलच्या पुढे सोयाबीनचा शेतकरी जात नाही. दिवसागणिक महागाई वाढली आहे आणि महागाई वाढलेली आणि शेतकऱ्याच्या पिकाचा दर मात्र त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली यायला लागलाय. त्यातून तो रडत कडत कुडतडत काहीतरी करत होता, पण आता ह्या पुरामुळे तो पूर्ण उद्ध्वस्त झाला. आणि म्हणून आग्रह असा होता की त्या 32,200 कोटी रुपयाची विगतवारी कशी होणार आहे, ती त्याला कधी मिळणार आहे, ती कशा स्वरूपात मिळणार आहे. कारण या ठिकाणी वळसे पाटील साहेब बसलेत. अनेक वेळेला सरकारनं वेगवेगळ्या, मग आपण असू ते असतील कोणी असेल, त्यांनी पॅकेज त्या वेळेला शेतकऱ्यांना द्यायच्या घोषणा केल्या. पण नंतर याच सभागृहामध्ये चर्चा झाली की ही पॅकेजेस फसवी असतात. कशी असतात पॅकेजेस? 32,200 कोटी रुपये तुम्ही खरोखर शेतकऱ्याला देणार आहात काय? ते कसे देणार आहात ते आम्हाला सांगा. ही पॅकेजेस अशी दिली जातात 3 किंवा 15,000 कोटीची तरतूद आहे. माझ्या हातामध्ये सगळ्या तरतुदी आहेत. 75,286 कोटी रुपयाची पुरवण्या मागण्या तुम्ही मागितलेल्या आहात. राज्याचा मूळ अर्थसंकल्प किती? 7,57,000 कोटीचा. गेल्या वेळेला पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 57,000 कोटीच्या. आता पुरवण्या मागण्या किती मंजूर केल्यात? 75,000 कोटीच्या. 1,84,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या तुम्ही केल्यात. याचा अर्थ तुम्ही जे फुलफ्लेज बजेट तुम्ही पण मांडलेलं होतं, हे बजेट पूर्णपणे तुमचं कोलमडलेलं आहे. तुमचे पूर्णपणे अंदाज हे कोलमडून पडलेले आहेत आणि राज्याची आर्थिक शिस्त ही पूर्णपणे बिघडलेली असताना तुम्ही शेतकऱ्याला कुठून पैसे देणार? आपण बरं झालं बजेटचं सांगितलं म्हणून. सगळे आकडे माझ्या समोर आहेत बजेटचे. आकडेवरून करायचं काय? कोणाकोणाला जास्त कुठल्या विभागाला दिलेत? शेतकऱ्यांना जर 32,300 कोटी रुपयाचं फुल फ्लेज बजेट मांडल्यानंतर जर तुम्ही मदत करणार असाल तर शेतकऱ्याच्या शेतीला किती कृषी विभाग, पर्टिक्युलर कृषी विभागाचा याच्यामध्ये उल्लेख तुमच्या सप्लिमेंटरी बजेटमध्ये नाही. तुम्ही त्या ठिकाणी महसूल आणि वने या हेड खाली ते पैसे घेतलेले आहात. थोडंफार आम्ही पण अभ्यास करतो या विषयामध्ये, नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून ते आपण काय करतो, 3-4 वर्षाकरता पॅकेज जे जाहीर करतो अध्यक्ष महोदय, ती पॅकेजची कसरत अशी असते की त्या 3-4 वर्षामध्ये सगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या हेड खाली जे आपण पैसे देतो त्याची गोळाबेरीज करतो आणि आपण सांगतो पॅकेज दिलं. आणि म्हणून हे पॅकेज फसवं असतं. हे तात्कालीन सरकारने अनेक सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता याच्या पुढे पॅकेज द्यायचं नाही आणि पॅकेज नको अशा पद्धतीची पलीकडची मंडळी असेल, अलीकडची मंडळी असेल, त्या वेळेला बोलली होती. पण पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात. याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीने त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंटमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवलात नाही. याचा अर्थ तुम्ही केवळ विरोधी पक्षाला फसवताय असातला भाग नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला सत्तेवर आणून त्या ठिकाणी बसवलं. अध्यक्ष महोदय, इथं केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख झाला. केंद्रीय मंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना उत्तर देताना स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झाला आहे, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये एवढंच मला करेक्शन करायचं. चला ठीक आहे. आमच्या मित्रांना लवकरच मंत्री करा, कारण उत्तर मंत्री देणारच आहेत, त्यावेळेस ते क्लिअर करू शकले असते. पण काही हरकत नाही, माझं काय त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. पण मंत्री काय बोलले, सुप्रियाताई काय बोलले, पार्लमेंट, मी नाव कोणाचंच घेतलं नव्हतं खरं सांगायला गेलं, पण तुम्ही घेतलं ते बरं झालं. आणि म्हणून ते सगळं रेकॉर्डवर आहे. तुम्ही काय बोललात ते करा जाहीर. तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारच्याकडे मदतीचा प्रस्ताव कधी पाठवलात त्याची तारीख सभागृहामध्ये जाहीर करा. तो प्रस्ताव सभागृहाला सांगा तुम्ही कधी पाठवलात तो. मी जबाबदारीने सांगतो की त्याच वेळेला नगरला देशाचे केंद्रीय गृहमंत्री आले होते. ज्यावेळेला पूर झाला त्यावेळेला या सभागृहाचे उपमुख्यमंत्री माननीय. शेतकऱ्यांच्या मदतीवरून सध्या सभागृहात वातावरण तापलंय. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.